स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी कुरकुरीत शेंगदाण्याची चक्की बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सर्वात आधी कढई गरम करून घ्या। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तूप घाला। तूप हलकसं गरम झालं की त्यात साखर घाला। आता साखर सतत मिक्स करत राहा। हळूहळू साखर वितळायला सुरुवात होईल आणि सुंदर असा सोनेरी रंगाचा पाक तयार होईल। लक्षात ठेवा, साखर जास्त जळू देऊ नका। मध्यम आचेवरच पाक तयार करा। छान एकसारखा पाक तयार झाला की त्यामध्ये बारीक केलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट घाला। आता लगेच गॅस कमी करून सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्या। शेंगदाण्याचा कूट आणि पाक व्यवस्थित एकत्र झाला पाहिजे। दरम्यान एका सपाट पृष्ठभागावर हलकसं तूप लावून ठेवा। तयार मिश्रण लगेच त्यावर काढा। त्यावर एक प्लास्टिक शीट किंवा बटर पेपर ठेवून लाटण्याच्या साहाय्याने गरम असताना समान पसरून घ्या। आता वरचा प्लास्टिक काढू नका, त्यावरूनच सुरीने किंवा कटरने चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या। हे काम मिश्रण गरम असतानाच करा, म्हणजे तुकडे नीट पडतात। थोडं थंड होऊ द्या। पूर्ण थंड झाल्यावर हलक्या हाताने चक्कीचे तुकडे वेगळे करा आणि तयार आहे आपली कुरकुरीत, गोड आणि घरगुती शेंगदाण्याची चक्की। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि घरच्यांसोबत गोड क्षण एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।